कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर असलेला घाट हा अवैध कृत्याचा आणि भोंदूगिरीचं केंद्र बनलंय का अशा पद्धतीचा प्रश्न आहे तो आता उपस्थित होतोय। कारण गेल्या काही दिवसापासून वारंवार या सगळ्या घाट परिसरामध्ये आपण जर बघितलं तर अघोरी पूजा आहेत त्या केल्या जात आहेत। आपण जर बघतोय कशा पद्धतीनं साहित्य या ठिकाणी पडलेलं आहे, तांदूळ असतील, गुलाल असेल, अशा पद्धतीनं हे सगळं साहित्य टाकलेलं आहे। त्याचबरोबर लिंबू आणि अगरबत्ती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण बघितलं तर उडीद वगैरे असे जे काही प्रकार आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। अघोरी कृत्य करायला किंवा भूत उतरवण्यासाठी अशा पद्धतीचं हे सगळं कृत्य या सगळ्या पंचगंगा नदी घाट परिसरामध्ये केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघतोय हळद कुंकू इथं अस्ताव्यस्त पसरल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी काल एक प्रकार या ठिकाणचा समोर आणला, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय। भूत काढण्याचा प्रकार काल रात्री या ठिकाणी पाहायला मिळाला। आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत, बोलूयात। काय सांगाल, आपण बघतोय तो व्हिडिओ कशा पद्धतीनं भयानक दिसतोय, काय चाललंय हे पंचगंगा घाटावर? मला असं वाटतं की बघा, समाजाला अजूनही प्रबोधनाची गरज आहे। चमत्कार सादरीकरणाच्या नावावरती भोंदूगिरी केली जाते, अंधश्रद्धा पसरवली जाते। खरं म्हणजे त्या महिलेला तुम्ही बघितलं असाल की मानसिक मनोरुग्ण असल्यासारखी, ती आजारी असल्यासारखी वाटत होती। तिला औषधोपचाराची गरज असताना तिला घाटावर तिच्या कुटुंबियांनी आणलं होतं आणि तिला एका मांत्रिकाच्या समोर बसवून तिच्यावरती अघोरी उपाय केले जात होते। ती विचित्र आवाज काढत होती, अंगाची ठेवण वेगवेगळी हालचालीच्या माध्यमातून ती बदलत होती आणि अशा परिस्थितीमध्ये तिच्यावरती मंत्रोपचार केले जात होते आणि अंगारे भंडारे लावले जात होते, लिंबू फिरवले जात होते। मानसिकरित्या आजारी असताना, तिला औषधोपचाराची गरज असताना असा अघोरी प्रकार करणं आणि अंधश्रद्धा पसरवून एक समाजामध्ये भीती पसरवण्याचं काम तो मांत्रिक करत होता। आणि मला असं वाटतं की आजूबाजूला जे तुम्ही नेहमीच समाज माध्यम दाखवत असता की लिंबू पडलेले आहेत, टाचण्या, म्हणजे विचित्रपणे माणसाच्या अंगावर काही आपल्याला करता येत नाही, तर प्रतिकात्मक बाहुली निर्माण करून, काळी बाहुली निर्माण करून तिला अंगारे भंडारे लावणे, तिच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये टाचण्या खुपसवणे किंवा त्या टाचण्या खुपसवल्या की जी करणी करत असलेली महिला असेल, जी व्यक्ती असेल, तिला त्याचा त्रास व्हावा, हा त्याच्या पाठीमागं विकृत काहीतरी असावं असं मला वाटतं। त्याच्यामुळं अंधश्रद्धेचा प्रकार आहे, घाबरून जाऊ नये। मला असं वाटतं पोलिसांनी सुद्धा स्वतः फिर्यादी होऊन त्या मांत्रिकाला पकडावं आणि त्या महिलेच्या कुटुंबाचं प्रबोधन केलं जावं आणि तिला चांगल्या प्रकारे औषधोपचार केले जावेत। तर काल रात्रीचा हा सगळा प्रकार आहे, मात्र आज जरी आपण या ठिकाणी बघितलं तर या सगळ्या घाटाच्या परिसरामध्ये अघोरी कृत्याचं सगळं साहित्य पडलेलं दिसते। म्हणजे वारंवार हे अशा पद्धतीचे प्रकार या ठिकाणी होत आहेत, असंच एकूण या सगळ्या प्रकारावरनं दिसते। समाजामध्ये अजून खूप प्रबोधनाची गरज आहे। चमत्कार सादरीकरण कसे केले जातात, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वेगवेगळ्या माध्यमातून चमत्कार सादरीकरण भोंदूबुवा कसे करतात त्याचप्रमाणे करून दाखवत असतात। तर मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला जसं आपण एखादा सामाजिक संदेश देण्यासाठी काही कार्यक्रम ठेवतो, तसेच चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम ठेवावे, म्हणजे लोकांना कळेल की भोंदूबुवा बाबांची हातचलाकी काय असते। किंवा मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की खरं म्हणजे त्या भोंदूबुवा बाबांनाच मानसिक मनोरुग्ण बहुतेक ते कदाचित असावेत, त्यांनाच ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट करावी, त्यांचं समुपदेशन करावं असं मला वाटतं। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ही दगडी बाहुली देखील या ठिकाणी बघायला मिळाली, काय याचा हेतू असावा असं वाटतं एकूणच या सगळ्या दगडी मूर्तीची ठेवण बघितल्यानंतर आणि ज्या पद्धतीनं त्याची तोडफोड? असं वाटत नाही की हिची तोडफोड केलेली आहे, हे एवढंच निर्माण केलेलं आहे। ही खूप सुंदर मूर्ती आहे, फक्त हिचे डोळे बघितले तर भूताखेताचे कसे प्रतिकात्मक डोळे असतात तसे हिचे केलेले आहेत। कदाचित ही हडळ किंवा भूती नसेल, किंवा घरात आपण जे भाणामतीचे प्रकार कुणीतरी करती व्यक्ती असं आपल्याला ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला ते कुटुंब, त्यांना तर ती व्यक्ती सापडत नाही। मग प्रतिकात्मक काय करायचं, तर अशा मूर्ती तयार करायच्या किंवा मग तिचे फोटो
नदीला नेऊन व्हायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू, आता तिथे तुम्ही बघितलं की गुलाल टाकलेला आहे, लिंबू आहेत, फुलं आहेत. तर असे प्रतिकात्मक करायचं आणि एक विकृती आपण स्वतःची दाखवून द्यायची आणि मानसिकरित्या आपण आजारी असतो, तो आजार पण कुठंही त्यांचं जात नाही आणि स्वतः हे मानसिकतेच्या गर्तेत आणि अंधश्रद्धेच्या गर्तेतच लोक अडकून राहतात. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या घाटावर काल रात्री मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार केला जात असल्याचा व्हिडिओ सध्या समोर येतोय. हा सगळा प्रकार घडत असताना जे प्रत्यक्षदर्शी होते ते माझ्यासोबत आहेत. बोलूयात. काय सांगाल, काय नेमकं रात्री या ठिकाणी सुरू होतं? किती वाजता हा सगळा प्रकार नेमका सुरू होता? 9 ते 10च्या दरम्यान बरोबर इथं ते भूत काढायचा काय तर प्रकार सुरू होता. आम्ही इथं उपस्थित होतो. असा परत आम्ही इथल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं असं असं प्रकार चालू आहे. ती लोक आलीत आपली. काय नेमकं त्यांच्याकडे साहित्य काय होतं आणि कशा पद्धतीनं हे सगळं सुरू होतं? किती वेळ सगळा हा प्रकार सुरू होता? खरं म्हणजे ही आपली शाहू फुले आंबेडकर आणि शिवरायांची जी नगरी आहे, अशा नगरीमध्ये या पंचगंगाच्या घाटावर जे असे आघोरी प्रकार चालतात आणि जे गोरगरीब कुटुंब आहे त्यांना काहीतरी असे लिंबूच्या नावाखाली किंवा निवदाच्या नावाखाली जे नदीवर जे असे प्रकार चालतात, अशा प्रकाराला आम्ही कोल्हापुरी जनता भीक तर कधी घालणारच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पंचगंगा जी नदी आहे, जे आमचे श्री मार्गदर्शक आहेत, राज्यनिर्माण मंडळाचे अध्यक्ष राजेश्री सागर साहेब यांनी या नदीवर जे सुशोभीकरणाचे जे काम केलेले आहे आणि जे इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना या येण्या जाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी किंवा या नदीचं संवर्धन होण्यासाठी, कारण की ही नदी म्हणजे पंचगंगा आहे, 5 गंगेला मिळून ही एक नदी तयार झालेली आहे. आणि या नदीचं एक वैशिष्ट्य आहे, अशा वैशिष्ट्याच्या ठिकाणी किंवा अशा देवाधर्माच्या नावाखाली जे गोरगरीब जनतेची जी लूट होती आहे किंवा समजा आता काय नेमकं त्या मांत्रिकाकडून केलं जात होतं? काय कशा पद्धतीने ती सगळी पूजा पार पडली? काय की तुमचे मुलाबाळांकडे बघा, नवऱ्याकडे बघा, हे सोडून जा, आत्ता तू वट्टी भरतो, तू खाणार आहेस का नाहीस, नाहीतर मग मी निवड शिवणार नाही, असे प्रकारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय की म्हणजे त्यांचा आवाज, बाकीच्या गोष्टी, या गोष्टी. आम्हाला विरोध करायचा अर्थ काय की तुम्ही चांगल्या डॉक्टरकडं, आज सायन्स एवढं पुढे गेले की तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडून तुम्ही ती ट्रीटमेंट त्या बाईची करू शकताय. पण अशा न बाळगता कमी पैशामध्ये काम करते म्हणून अशा भुरट्यांच्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट केला तर ती भविष्यात त्या बाईला पण धोका निर्माण होऊ शकतो आहे. अशा तऱ्हेनं हे करणं हे अगदी चुकीचं आहे. आणि अशा गोष्टीला कोल्हापूरकर कधी भीक घालणार नाही. आणि आमचे कोल्हापूर जिल्ह्यातले जे आमचे शिवसैनिक आहेत, अशा ठिकाणी जर अशी कुठली घटना जर घडली तर चोप दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच सांगून मी थांबतो. काय सांगाल, आपण जर बघितलं पंचगंगा घाटाचा परिसर जर आपण, तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हळद कुंकू त्याचबरोबर अन्य सगळे अघोरी पूजेचं साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं पाहायला मिळतं. म्हणजे वारंवार या ठिकाणी अशा पद्धतीच्या पूजा किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कार्यक्रम या ठिकाणी केले जात आहेत असं दिसतंय. काय सांगाल, एकूणच कसं बघता तुम्ही? मुळामध्ये काही पारंपरिक या ठिकाणी घाटावर गोष्टी घडतात किंवा धार्मिक कार्यक्रम आहेत, ते घडायला कोणाची हरकत नाही. परंतु काल आमच्या शिवसैनिकांनी या घटनेचं शूटिंग केलं, रात्री मला कळवलं. परंतु कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याला या ठिकाणी या घटनेची सूचना दिली आणि हा प्रकार थांबवण्याची त्यांना एक विनंती केली. परंतु आपण म्हणताय तसे हे स्थानिक मांत्रिक नाही आहेत. आता अशी परिस्थिती झाली की बाहेरगावचे, म्हणजे ही कर्नाटकला कोल्हापूर जवळ असल्यामुळे कर्नाटकातले किंवा इतर जे आजूबाजूची छोटी मोठी शहर आहे, जयसिंगपूर असेल, इचलकरंजी असेल, अशा ठिकाणचे मांत्रिक येऊन या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत. त्यामुळं आमची या ठिकाणी पोलीस खात्याला देखील विनंती आहे की अशा प्रकार किंवा अशा अघोरी कृत्य करण्याच्यावर त्वरित कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा स्थानिक नागरिक आणि त्यांच्यात म्हणजे काहीतरी घटना घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आहे. आणि आम्ही या ठिकाणी एकदा आता सोडून दिलं आहे, परंतु पुन्हा अशी घटना घडली तर त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. तर पाहिलं आपण या सगळ्या प्रकारानंतर इथल्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया देखील संतप्त आहेत. अशा पद्धतीनं अघोरी पूजा करणं किती पद्धतीनं चुकीचं आहे आणि त्यामुळे काय काय त्याचे परिणाम होत आहेत हे देखील आपण बघितलं. आणि जर अशा पद्धतीनं पुन्हा या ठिकाणी पूजेचा किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा काही कार्यक्रम या ठिकाणी झाला तर आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया देखील इथले हे स्थानिक नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.